तर चला सामना सुरू होते. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा दिल्या जातील. इथून घोडसंघ आयुष्य लेवून घोडसंघ फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय या पहिलं षटक घेऊन एडुटनी टीमच्या वतीने. पहिलाच बॉल या ठिकाणी उंचच उंच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते आता त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जात आहे आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय ते फलंदाज प्रसादने. तर पहिल्याच बॉलवरती प्रसादच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतो. आत्ताचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेटला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती दणदणीत चौकार. सर्वांना संगतीला घेऊनी सरपंच कार्य करी असा तो राजकारणी पकलन गावंधारी. थँक्यू. तर हे होते आमचे अनिल भोईर साहेब सरपंच, ज्यांच्या कालावधीमध्ये मात्र फार कामं केली गेली आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा त्यांचा मोठा हातभार असतो या निगो ट्रॉफी मध्ये. आताचा बॉल यॉर्क लाईनचा होता. चेंडूला ड्राईव्ह करतो ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आल्या थोडस फंबाल आणि त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावा मिळाल्यात गोट टीमला. गोट विपक्ष एडुटने असा सामना पाहायला मिळतोय मैदानावरती. पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना लालचंद्र भंडारीला पाहतोय. एक वेगवान गोलंदाज आहे ज्याने बरीच वर्ष या संघाकडून चांगला खेळ दाखवलाय. आताचा बॉल फ्लाइट दिली आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. एकच भाई आमचा अर्जुन भाई समाज कार्याला सोडत नाही. एकच भाई आमचा अर्जुन भाई समाज कार्याला तोडत नाही. एकच भाई आमचा अर्जुन भाई समाज कार्याला तोडत नाही. कामी करतोय इशाऱ्यावर अर्जुन भाई हा एक नंबर नाव गज रायगड ठाण्यावर. अर्जुन भाई हा एक नंबर नाव गज रायगड ठाण्यावर. अर्जुनभाई पाटील पोटी प्लस ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे समितीचे अध्यक्ष आणि जेव्हापासून त्यांनी धुरा सांभाळली तेव्हापासून मात्र या पोटी प्लस क्रिकेटला फार क्रेज आलाय. आज सुद्धा पाहिलं तर दर आठवड्याला 2-2 ठिकाणी टुर्नामेंट होतात फोर्टी प्लस क्रिकेटच्या. उद्या सुद्धा या मैदानावर आता पाहू शकता 8 संघांचा सहभाग पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. 2 दिवस रेग्युलर संघ आणि 1 दिवस फोर्टी प्लस चे संघ पाहायला मिळतील. लालचंद्र पुन्हा एकदा सज्ज होत असताना आत्ताचा बॉल चांगला होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि एक डॉट बॉल. एक चेंडूची लाईन ठेवायची होती. मागच्या चेंडूंचा काही विचार केला भाऊ पाटील तर सरळ बॅटच्या समोर चेंडू पाहायला मिळालाय आणि प्रसाद मात्र असे चेंडू सोडणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी एक चौकार 2 षटकार 1 चौकार दाखवलाय. खेळ करत असताना प्रसाद उर्फ पप्पू. आत्ताचा बॉल फुल टॉस होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या वेगाने इनफिल्डला वेधून जातोय. 4 धावेसाठी गुड शॉट. एकच भाई आमचा अर्जुन भाई समाज कार्याला सोडत नाही. एकच भाई आमचा अर्जुन भाई समाज कार्याला तोडत नाही. एकच भाई आमचा अर्जुन भाई समाज कार्याला तोडत नाही. कामी करतोय इशाऱ्यावर अर्जुन भाई हा एक नंबर नाव गज रायगड ठाण्यावर. अर्जुन भाई हा एक नंबर. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22 धावा तब्बल दापळकावरती प्रसाद उर्फ पप्पूच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या फुलत असताना भरत असताना पाहायला मिळतो आपल्याला. दापळकावरती गोलंदाज पाहतोय आपण रोहित पाटील.
दुसरा गोलंदाज एड्युटने टीमच्या वतीने स्ट्राईकला पाहतोय प्रीतम पाटील. या दोन संघामध्ये चाललेला सामना ते पाहा मिळतोय आपल्याला चौथा. यावेळेस शॉट एम पुल केलाय रोहित शर्मा स्टाईलने. चेंडू जाईल लॉंग लेगच्या वरून षटकार. बुलाती है तर पहिल्याच बॉलवरती षटकार टोकला जातोय प्रीतम पाटीलच्या माध्यमातून. चांगली धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल पाहिली तर 28 धाबा झाल्यात आणि एक मोठी धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो आयुष 11 घोडसंघ. चांगला इथे खेळ करावा लागेल. एक पहिला सामना जिंकलाय या दहिसर टीमने, दुसरा सामना धानसर संघाने आणि तिसरा सामना नाबाली संघाने. यावेळेस चांगला बॉल होता, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला आणि तोपर्यंत येते 2 धावा सहजरित्या एकवटल्या जातात. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो घोडसंघ. कालच्या दिवसाचा विचार केला तर कोटकर इनामपुरी टीम अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. आताचा बॉल चांगला होता, कव्हरच्या दिशेला खेळून करतोय आणि तोपर्यंत मिळतील ती 1 धाव. चांगलं क्रिकेट पाहतो या मैदानावरती, अतिशय चांगला सजावट, तेवढं चांगलं ग्राउंड पाहायला मिळतोय आपल्याला आणि तेवढी चांगली खेळपट्टी या मैदानावरती पाहत असताना रोहित. आत्ताचा बॉल फुलटॉस लेग बीपरचा अपील केलाय पंचांकडे. आता फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू थोडासा आउटसाइड अपस्टंपला होता आणि हेच मात्र लवकर समजलं नाही या फलंदाज पप्पूला आणि त्या ठिकाणी चेंडू जातोय तो डॉट. चांगली गोलंदाजी करावी लागेल एड्युटनी टीमला खेळ करत असताना. यावेळेस ऑन साइडला खेळतात, चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय. डीपवरून क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबाल आणि ते मात्र 2 धाबा पूर्ण करत असताना टीम पाहायला मिळतोय अतिशय वेगाने जलद गती धाबा एकवटण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या धाबा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस स्पीड साऊंड आलाय, जास्त उंची आहे, क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनले प्रेक्षक. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ पार्क, 6 धावा. पक्का आरमुट है रे तू. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 22 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धाबा आल्या, त्यामुळे टोटल 39 धाबा बिनबाद 39 धाबा धावफलकावरती होत असताना एड्युटने टीमला अद्याप संपलं नाही. या चांगली गोलंदाजी करावी लागेल. यंगस्टर खेळाडूंचा भरणा पाहायला मिळतोय पुन्हा एकदा या एड्युटने टीम मध्ये. तिसरा गोलंदाज पाहतोय आपण यशला पाहतोय. यश काळन तिसरं षटक घेऊन आलाय. स्ट्राईकला प्रीतम पाटीलला पाहतोय, त्याने मागच्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. दुसरीकडे पप्पू सुद्धा मोठे फडके खेळतोय. शेवटच्या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळाला आणि आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विसरलेलं. आताचा बॉल ऑन साइडला खेळण्यात अलॉंग द कार्पेट जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, खराब क्षेत्ररक्षण, चुका आणि चुकाच या ठिकाणी होत असताना एड्युटने टीमच्या बाजूने पाहायला मिळतात. अद्यापपर्यंत जर पाहिलं तर फार चुका केल्या गेल्यात आणि 43 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय.
चांगला बॉल यॉर्क लाईनचा चेंडू फेकला होता. ड्राईव्ह केलाय चेंडूला एका धाबेसाठी. एक धाव पाहायला मिळतोय. 44 धाबा. धावपळकावरती आल्या. तिसरे षटक मार्गस्थ. फार चांगला खेळ येणारा मॅच याच्यानंतर पाहायला मिळेल आपल्याला. दहिसर विपक्ष धानसर या दोन टीम मध्ये 4 रोजचे सामने असतील. याच्यानंतर हे लक्षात ठेवा आपण. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स खेळ आहे. मात्र थोडासा चेंडू बाहेर निघून जातोय. तोपर्यंत सिंगल एकवटली जातोय. तून चांगली गोलंदाजी करावी लागेल. यश एक यंगस्टर आहे गोलंदाज, त्यामुळे त्याच्यावरती भरवसा दाखवला जातोय. यावेळी चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. पंच वाईडची खूण करत असताना दिलीप पाटील आणि स्क्वेअर लेगला नवनाथ सालुंके यांना पाडतोय. अतिशय चांगली पंचांची भूमिका साकारत असताना चेंडू पडल्यानंतर आता मात्र बाहेर पहिला चेंडू लेग स्टंपला होता आणि आत्ताचा आउट स्टंपला चेंडू निघून जातोय. यावेळेस चांगला बॉल होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते ती टीमला. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. पंच पुन्हा एकदा वाईड चिकून करतात. दिशेवरती नियंत्रण नाही, या कंट्रोल करायला पाहिजे. जे एक्स्ट्रा धाबा आपण देताना त्याच्यावरती थोडस कंट्रोल पाहायला मिळाला पाहिजे. चांगला बॉल. आत्ता मात्र चांगला चेंडू होता. पप्पू थोडेसे पुढे आले. गोलंदाजाने पाहिलं आणि चेंडूची लाईन लेंथ होती ती मात्र थोडी कमी केली, त्यामुळे चेंडू गेलाय तो डॉट. लास्ट टू गो. तिसरे षटक प्रगतीपथावर. शेवटचा बॉल पाहायला मिळतो आपल्याला. ते मात्र टॉप एज मिस टाइम आहे. समोर कोणी नाही आहे. गोलंदाजाने कॉल दिला. गुड कॅच. अतिशय चांगला झेल टिपत असताना प्रेक्षणीय झेल पाहायला मिळतोय. कॉट एम बोल्ड या ठिकाणी केला जातोय. यशला मिळतोय तो पहिली सफलता. फलंदाज बाद होतोय तो प्रसाद. बॅक टू द पॅव्हिलियन. तर प्रसादचा विचार केला तर 31 धावांची इनिंग साकारली आहे. सलामीला येत असताना मात्र चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. बंडाऊनचा फलंदाज रोशन साळुंकेला पाहतोय मैदानावरती. स्ट्राईकला प्रीतमला पाहतोय एकीकडे. आणि 3 षटकामध्ये एकूण टोटल पाहिली तर 49 धाबा धापळकावरती. या षटकात मात्र फक्त 10 धावा दिल्या. यश काळनने चांगली गोलंदाजी केली आहे. आणि एडुडने संघ म्हटला की आमचे साथी समालोचक मित्र करण काळन यांचा संघ पाहायला मिळतोय. फार चांगले समालोचक आहेत. त्यांचा संघ या ठिकाणी त्यांच्या गावचा संघ पाहायला मिळतोय. आणि 3 षटकामध्ये 49 धाबा. उर्वरित 2 षटकामध्ये किती धाबा कुठेला संघ हे पाहणं उचित ठरेल. मैदानावरती गोलंदाज पाहतोय पुन्हा एकदा. 4थं षटक रोहित पाटील वरती जबाबदारी दिली आहे.
रोहितचा विचार केला तर ज्याने दुसरं षटक फेकलं होतं 17 धाब्याचं, पुन्हा एकदा गोलंदाजाने त्याच्यावरती भरवसा दाखवलाय की आता तू गोलंदाजी करावी, कारण चौथं षटक आहे. मी म्हणेन दुसरीकडे यशने सुद्धा चांगलं षटक फेकलं, त्यामुळे आत्ता पुन्हा एकदा चौथं षटक कोणाला द्यायचं, थोडंसं संभ्रमात पडला होता संघ. रोशन स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल, वेगवान चेंडू, वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर काढलाय चेंडूला, स्विंग झाला आणि त्यामुळे चेंडू गेलाय तो डॉट. ते मात्र चांगला अद्याप खेळ या दोन संघामध्ये पहिल्यांदा सामना यावर्षी पाहायला मिळतोय. एकीकडे एडुटने, दुसरीकडे घोट संघ. आताचा बॉल अतिशय चांगला होता, क्षेत्ररक्षक समोर आहेत आणि झेल पाक इतकी बेगाने चेंडूवरती ताकद होती. डीपिश कव्हरच्या वरून खेळलाय रोशन सालुंकेच्या बॅट मधून षटकार. तर मी म्हणे चांगला बॉल होता, तेवढा चांगला कडाडा प्रहार केला, थोडेसे बॅकफुटला सरकले आणि एक षटकार पाहायला मिळाला आपल्याला. पहिला बॉल जरी डॉट फेकला तरी रोशनने या चेंडूवरती एक बिग हिट केलाय. आताचा बॉल चांगला होता, बॅक टू बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय, धाव मिळेल ती एकेरी धाव पाहायला मिळतो आपल्याला. या दरम्यान पाहतोय आमचे काटेई गावचे मनोज दादा पाटील यांचं आगमन झालंय, त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर या आपलं सहर्ष स्वागत आहे. गावदेव निगो ट्रॉफी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस, बॅक टू बॉलर्स खेळला परत. बसा बसा इकडे. तर क्षेत्ररक्षण अद्यापर्यंत पाहिलं तर थोडस खराब पाहायला मिळतं या ड्युटने टीमच्या वतीने. तर ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करायचं होतं तसं काही पाहायला मिळत नाहीये. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाबा दिल्या जातात आणि धावा सुद्धा या ठिकाणी बनवल्या जातात. चेंडू द्या, नवीन चेंडू, जुना चेंडू द्या असेल तर. आलाय मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलाय. चला सामना इथे पुन्हा एकदा सुरू होतोय. थोडस खराब 7 डाबा. यावेळेला स्टॉपेज लागतोय, चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय आणि फलंदाज बाद. तर निश्चित आमच्या पाहुण्यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती. काटेई गावचे सर्व पाहुणे या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांचं स्वागत करूया आपण. फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत केलं गेलंय. नवीन बॅट्समन निलेश मात्रे मैदानावरती येत असताना यावेळेला चांगला बॉल, अतिशय चांगला फलंदाजाला बीट केलं जातंय. गुड बॉलिंग आणि षटक समाप्त होतंय. चौथ्या षटकाचा खेळ संपला. एकूण धावसंख्या
धावपळकावरती 7 धाबा आहेत. तर पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर 43 धाबा होत्या 2 षटकामध्ये आणि त्याच्यानंतर पाहतोय तिसऱ्या षटकात 10 आल्या आणि चौथ्या षटकात फक्त 11 धाबा आल्या. त्यामुळे 60 धाबा धावपळकावरती पाहायला मिळतात. अद्यापही या धाबा पाहतोय आपण गोलंदाज पाहतोय शेवटचं षटक तुषार काळन षटक घेऊन आलाय. स्लॉगिंग वरचं षटक आहे. या षटकामध्ये मात्र हाणामारी करावी लागेल. सलामीचा फलंदाज पाहिलं तर 5 झाल्यात. 2 फलंदाज एकीकडे पाहिलं तर प्रसाद बाद झालाय, प्रीतम बाद झालाय. प्रीतमने सुद्धा 18 धाबांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. रोशन आणि निलेश मात्रे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळतोय. ते शेवटचा षटक 60 धाबा आल्यात. फुलटॉस आणि पहिलाच बॉल हिटिंग केला जातोय वाईड इस्लॉंगांच्या वरून. दर्जेदार षटकार. थँक्यू. तर पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 66 धाबा धावपळकावरती लावल्या जातात. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर सर्वोच्च धावसंख्या इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉट एंड पुल सक्सेसफुल ब्युटिफुल सिक्सर. तर 2 चेंडू लगातार 2 षटकार तर या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर कोटकर इनामपुरी या संघाने 84 धाबा कुठल्या होत्या आणि आज मात्र 72 धाबा पाहायला मिळतात. घोड संघाच्या अद्यापही 4 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. त्यामुळे हाय स्कोर पाहायला मिळेल का? फुलटॉस या ठिकाणी पाहतोय आपण जे टिपण्याची संधी आहे आणि यातून नो बॉल करार केलाय आणि तोपर्यंत यस वेस्टेज आहे. कमरेच्या वर चेंडू पाहायला मिळाला आणि या 3 धाबा झेल टिपला होता मात्र खूप उंचावरती चेंडू होता त्यामुळे ते या 3 धाबा मिळाल्या. अद्यापर्यंत पाहिलं तर धाबा खूप आल्यात. 75 धाबा झाल्यात आणि फ्री हिट असेल चेंडू. चांगला बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडूचा राहतो या पॉपिंग क्रीजच्या थोडस खाली उतरलाय तोपर्यंत काल दिला जातो एका धाबेसाठी. मात्र 1 धाव पहा मिळाली आपल्याला. 76 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय.
यावेळेस चांगला बॉल काढायला प्रहार निलेश मात्रेंच्या बॅट मधून पॅरेलल स्ट्रोक चेंडू साधाबेसाठी. थँक्यू. तर 82 धाबा धावफलकावरती आता मात्र सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याची संधी आहे घोट टीमला. राऊंडी विकेट गोलंदाज येण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस चांगला बॉल मी म्हणेन चांगला स्ट्राईकला रोटेट फलंदाज होईल तो बाद ते मात्र रोशनने स्ट्राईक घेतली आहे. 82 या धावसंख्येवरती लागतोय तिसरा धक्का. थँक्यू. तर 82 धाबा झाल्यात. अद्याप शेवटचं षटक मार्गच आणि आत्ताचा बॉल शॉट अँपुल करतोय चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळाली आपल्याला. एकूण झाल्यात त्या 88 धाबा आणि 89 धाब्याचे लक्ष असेल ते टीम एडवुडने समोर. तर या ठिकाणी पहिल्या खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये खूप धावा बनवल्या गेल्यात. 88 धाबा हाय स्कोर या स्पर्धेतील पाहायला मिळाला आणि 89 धाब्याची गरज असेल ती मात्र एडवुडने टीमला. तर चला टॉस साठी या दहिसर विपक्ष धानसर. दहिसर आणि धानसर असा सामना पाहायला मिळेल. चला टॉस साठी या 4 ओव्हर षटकांचा सामना असेल. याच्यानंतर नेक्स्ट मॅच. हॅलो 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 ये म्हणजे थोडंसं वॉल्यूम द्या डीजे थोडंसं वॉल्यूम द्या. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. थँक्यू. तर 80 लेवून घोट संघाने 88 धाबा केल्यात. एकूण 90 धावांचं लक्ष असणारे 17.8च्या सरासरीने धाबा कुठाच्या आहेत. त्याचं आव्हान बघितलं तर थोडंसं मोठं आव्हान आपल्याला बघायला भेटतं. क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान छोटं नसतं मोठं नसतं. त्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागणार. एडवुडने 20 संघाकडे फलंदाजी खूप चांगली. रोहितला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. आपण पाहिले तर सलामीची जोडी आता मैदानात आपण पाहू शकता. नितीन आणि अविनाश या जोडीला एक फ्लाइंग स्टार्ट द्यावा लागणार आहे. जर इथे 40 ते 30 ते 35 धावा जर 2 षटकात आल्या तर नंतरच्या 3 षटकामध्ये आपण पाहिले तर धावा होऊ शकतात. आपण पाहिले तर 50+ धावा देखील चेस होऊ शकतात. गोलंदाजी जर बघितली ते 80 लेवून घोट संघाची गोलंदाजी खूप चांगली. मास्टर माइंड खेळाडू शिवा गोंधळी काहीतरी बातचीत करतोय खेळाडूंबरोबर. बातचीत करणं योग्य आहे. रायगड विभागातील संघ आहे अतिशय चांगला संघ. आपण इथे रायगड विभागात प्रथम रजनी ठेवण्याचा मान देखील दरवर्षी आपण इथं शिवाजी गोंधळींना मिळतो. चला रोशन निलेश जरा फास्ट लवकर क्षेत्ररक्षण सजवा. सायकलला आपण नितीनला पाहू शकता. अविनाश
तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार. यानंतर गावदेवी दहिसर विपक्ष धानसर जयगणेश धानसर मध्ये दोन्ही संघाच्या संघाने टॉस घ्यायचा आहे. आपण ही स्पर्धा पाहता एक अतिशय चांगली स्पर्धा जय गावदेवी ट्रॉफी निघू 20-21 हे पर्व आपण पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. कालच्या दिवसात इनामपुरी संघ पुढे सरकलाय तर आजच्या दिवसात पाहायचं कोणता संघ पुढे सरकतो. उद्या 840+ संघ असणार आहेत. तर दत्ता इंदारकर पहिला चेंडू ऑन साइडला पुल केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. दत्ता इंदारकर सुद्धा येत आहेत. या दादा या विभागातील सर्वात जुने असे समालोचक नेहमी सहकार्य असतं त्यांच्या माध्यमातून देखील षटकार आपले इरादे स्पष्ट करतोय नितीन की बारी बारी सबकी बारी पहिली तुम्हारी बारी अब हमारी बारी. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय चांगली स्पर्धा. प्रथम पार्श्विक 50 रुपये द्वितीय पार्श्विक 25 तब्बल 75,000ची स्पर्धा पण त्यापेक्षा लाख मोलाचं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. तो गोलंदाजी मार्कवर आहे आपण पाहू शकता. यावेळेला हा चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता. चेंडू व्यवस्थित यावेळेला बॅटच्या संपर्कात डॉट चेंडूची समाप्ती. संदेश बघा चांगली गोलंदाजी करतोय. षटकार जरी गेला पण त्यानंतर मात्र कमबॅक किती चांगल्या प्रकारे केले जातोय. तर दत्ता इंदारकर देखील येत आहेत. स्वागत आहे दादा आपलं देखील. या विभागात जेव्हा जेव्हा आम्ही समालोचकांना आलोय त्यांची महत्वपूर्ण साथ आम्हाला लाभली आहे. तर जय गावदेव ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. हा चेंडू यावेळेला पडल्यानंतर भरपूर टेकअप झाला. बाहेर निघतं पंच वाईट शिकून करतायत. अवंत धावेने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा. जय गावदेव ट्रॉफी निघू 20-21. संदेश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क टाकला. नितीनला आपण पाहू शकता. चेंडू खूप चांगला होता. ब्लॉक मध्ये कार्पेट ड्राईव्ह मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. लेचं डॉट चेंडूची समाप्ती. निलेश मात्रे अतिशय चांगला क्षेत्ररक्षक तेवढाच चांगला मिडल ऑर्डर मधील फलंदाज यष्टीरक्षक आपण पाहू शकता. चांगलं सेक्शनच्या भूमिकेत संदेश. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण निलेशच्या माध्यमातून. बघा निलेशनी चेंडू फीड केला पण घाई करत नाही कारण निलेशला माहिती आहे सिंगल गेले. सिंगलने जास्त काही फरक पडणार नाहीये. फक्त धावफलक हालता राहील. तसंख्य धावफलकात हिडूटने बी संघाची 89 धावांचा पाठलाग करताना 8 धावा आल्यात. संदेश लेफ्ट राऊंड तिकडे मार्क होते. चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला. बघा सुरेख गोलंदाजी. एसटी रक्षक खूप चांगलं एस्टेशन दाखवतोय. प्रीतम अतिशय चांगला एस्टेशन. शॉर्ट थर्डमॅनला देखील क्षेत्ररक्षण थोडंसं डीप आहे. बॅकवर्ड पॉईंट कव्हरला एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. संदेश हा चेंडू लोअर फुलटा आज कार्पेटच्या मध्ये चेंडू जाता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आला तर डीप मध्ये हळू थोडा सांभाळा. क्षेत्ररक्षकाला मी नक्कीच सूचना करेल चौकार गेला तर जाऊ दे. थोडस आपल्याला सांभाळा. प्रदीप थोडस जरा चालेल चौकार गेला प्रदीप हरकत नाहीये पण थोडं सांभाळा स्वतःला. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. मला 12 धावा करा 17ची सरासरी आपण बघितले तर पाहिजे होती पण 12 धावा आल्यात. कुठेतरी चांगली गोलंदाजी केली संदेशनी. तर पाहिजे तर दुसरं षटक आपण पाहू शकता. 80-11 घोटच्या संघाच्या माध्यमातून कोण घेऊन येते. तर पाहिजे तर कोच संघाच्या माध्यमातून दुसरं षटक कोण घेऊन येते. योगेश येतोय. कारण की आम्ही टोपण नावाने हाक कधीच मारत नाही. फक्त नाव आम्हाला ओरिजिनल सांगा. 12वे खेळाडू जरा लक्ष द्या. आपण तुम्ही गावात भरपूर नाव त्यांना टोपण नावाने हाक मारता. फक्त आम्हाला योग्य नाव सांगा. योगेश पाटील येतोय. साईटला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आता शॉर्ट लेगला आपण पाहू शकता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला 30 सर्कलच्या बाहेर आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. योगेश हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला बघा मलिंगा ऍक्शनने गोलंदाजी केली. चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला. यष्टीरक्षक खूप चांगले यश दाखवले. डॉट चेंडूची समाप्ती. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंटला आपण शिवा गोंधळींना पाहू शकता. कव्हर्स शॉर्ट कव्हरला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. हा चेंडू लोअर फुल डाऊन ऑन साईडला लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षण जातोय बॅकवर्ड स्क्वेअरला. सुरेख क्षेत्ररक्षण
काय फेकी केली बघा यावेळेला. रुपेश आहे. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. का सिंगल डबलने तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला हवाई हल्ले करावे लागणार आहेत. योगेश राईट राऊंड इकडनं मारा करतोय. मरिंगा स्टाईलने गोलंदाजी करतो. स्टायकेनला आपण पाहू शकता. नितीन चेंडू लॉफ केला. यावेळेला खोदून काढलाय. चेंडू जातोय 1 बाउन्सने मिड विकेट सीमारच्या बाहेर. चौकार. फुलताये मी पाटला चालले तुम्ही थँक्यू डीजे. अशाच प्रकारची तुम्हाला फलंदाजी करावी लागणार दत्ता इंदारकर. जर तुम्हाला 89 धावा चेस करायचे तर 18 धावा आपण पाहू शकता यावेळेला. चेंडू लॉफ केला. यावेळेला टायमिंग चांगलं होत आहे का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे. मस्तक पे दस्तक. षटकार. पहिला चेंडू आपण डॉट. त्यानंतर दत्ता इंदारकर बघितलं. एक डबल आली. चौकार आला. षटकारला. तर क्रिकेटमध्ये एकच षटक तुम्ही संघामध्ये आपण वापसी करू शकता सामन्यामध्ये. आणि आता तर अशा प्रकारचं वापसी करताना दिसतोय. 17 सरासरी धावा कुठाच्या आहेत. चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये फेकलाय. मनकडे सायने वळवलं. चेंडू जाता बॅकवर्ड स्कोअर लागला. क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 25 धावा आपण पाहू शकता. आज आमच्या सोबतीला जगदीश पाटील देखील काल देखील त्यांनी समालोचन केलं आणि आम्हाला ते संधी दिली. संधीदादा पाटील त्यांना देखील धन्यवाद देतोय. योगेश स्ट्रायकिंगला आपण अविनाशला आपण पाहू शकता. अविनाश काळन. योगेश पाटील गोलंदाजी मार्क राईट राऊंड तिकडे मार्क स्ट्राईकला अविनाश. चेंडू खूप चांगला होता. मनकडे सायने वळवायचा होता. चेंडू बॅटचे काढा घेऊन चेंडू जातोय. आपल्याला शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर गेला. शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षण येतोय. चेंडूला फीड करतोय. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 26 धावा. या षटकाचा विचार केला तर धावा आल्यात आपण मिळेल तर 14 धावा आल्यात. कारण का 89 धावांचं लक्ष आहे. 89 धावांचं लक्ष पार करताना आपण धावा उभारल्यात 26. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. 21च्या सरासरी दत्ता इंदारकर फलंदाजी करावी लागणार आहे. गुणवत्ता आहे. ताकद आहे. पण गोलंदाजी खूप चांगली केली. पहिल्या षटकाचा विचार केला संदेश पाटीलचा मी कौतुक करेन. सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकात प्रत्युत्तर देताना आपण येतोय. लालचंदच्या षटकात 22 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात धावा आल्या. विचार जर केला तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 17 धावा आल्या. चला गौदेवी दैसर संघाचे संघनायक आणि धानसा संघाचे संघनायक शेवटचा कॉल असणार आहे. तर राहुल पाटील येत आहेत. बाईक मॅन. त्याने बाईक जिंकली. स्वप्न होतं राहुल पाटीलचं की कल्याण डोंबिवली नगरीत येऊन एखादी मोठी ट्रॉफी आणि बाईक घेऊन जात. ते स्वप्न पूर्ण झालंय. चेंडू सारा बॅटने खेळला. यावेळेला चेंडू जातोय. लोंगापला क्षेत्ररक्षक आहे. निलेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो. 27 धावा आपण पाहू शकता. रोशन साळुंके एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. सायकलला आपण लालचंदला आपण पाहू शकता. यावेळेला नितीनला आपण पाहू शकता. राऊंड तिकडे मार करतोय. चेंडू लॉफ केला. यावेळेला निलेश आहे. रोशन स्वतः कॉल देतात. चालेल 2 गेले तरी हरकत नाहीये. पण चौकार जाता कामा नये. 33 धाव पूर्ण केली. लेझी क्रिकेट दत्ता इंदारकर. चुकी केली थोडीशी आणि त्याचा फायदा उचलला विपक्ष संघाने. हेच क्रिकेट दत्ता इंदारकर. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चूक केली तर तुम्हाला विपक्ष संघ दंडित करील आणि तो विपक्ष संघ तुमच्याकडून धावा चोरून घेईल. चला धानसा संघाचे संघनायक दैसर संघाचे संघनायक रोशन. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. इथे सांघिक यश मिळतं. विकेट सॅक्रिफाईड केले जाते. अविनाशचं फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला 3ऱ्या क्रमांकावरती यश येतोय. यश काळन. नितीन येतो. चला महेंद्र देखील येत आहेत. तर
श्रीकडे धानचं संघाने या महेंद्रचं देखील एक स्वप्न होतं, कारण रतनबुवानी हुलकावणी दिल्यानंतर कुठेतरी मकर संक्रांत चषक उचलायचं. हा चेंडू लाईन पाहावी लागणारे पंच वाईट चिखून करतायत. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. महेंद्र भोईर जर म्हटलं तर अतिशय चांगला खेळाडू आणि नेहमी आमच्याशी बातचीत करतो की 2 वर्ष दोनदा त्यांना रतनबुवानी हुलकावणी दिली, पण आता मकर संक्रांत त्यांनी उचललं यावर्षी 2021ला. चेंडू बॅटने कार्पट ड्राईव्ह, चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तर संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. कारण सिंगल डबलने तुम्ही लक्षापर्यंत पोहोचू शकत नाहीये. का तिसरं षटक प्रगती पथावर. रोशन साळुंके गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द मार्क करतोय. साईडला यश. चेंडू यावेळेला आपण होतोय गती परिवर्तन, फ्लाईट दिली चेंडूला, डॉट चेंडूची समाप्ती. तर मनोज पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण नाणेफेक करायचे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. चला डान्सर संघ आहेत का? कैलास आहेत. 4 षटकांचा सामना. फलंदाज बाद होतोय. कैलास म्हटला तर एक अतिशय चांगला थँक्यू डीजे. तर मनोज पाटील समाजसेवक आपण ते काटेगाव यांच्या शुभ असते टॉस केला जातोय. 4 षटकांचा सामना असणार. कैलास 1 षटक पॉवर प्ले. दोन्ही बाजूबाजूची गावं हस्त आंदोलन केलं जातोय. टॉस झालाय. मनोज पाटील यांच्या शुभ असते. टॉस कोणी जिंकलाय? तर धानचा संघाने टॉस जिंकलाय आणि डिसिजन पेंडिंग आहे. फिडिंग महेंद्र यस. कॅप्टन आहे, जबाबदारी आहे. त्यांना माहिती आहे जबाबदारी घ्यायची ती मला घ्यायची, निर्णय द्यायचा तो मला द्यायचा. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहिलं तर पुन्हा दुसऱ्या स्पेलमध्ये योगेश, ज्याच्या स्पेलमध्ये आपण 14 धावा आल्या. आता तो योगेश. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 89 धावांचं लक्ष असताना धाव फलकात धावा लागल्या 32. उर्वरित समीकरण येणारे आपण 12 चेंडू 57 धावांची गरज आहे. लक्षाचा विचार केला तर सरासरी 28 ची झाली. 32 धावा धाव फलकाती. तर इंदरकर थोडासा सामना दूर होत चाललाय एडुटने बी संघाच्या बाजूने. हा चेंडू खूप चांगला होता. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळेल. वाईट स्लॉंगरने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. रोशन आहे, 1नेच फक्त दापड येतोय. धाव फलक पुढे सरकतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रदीपला आपण पाहू शकता. प्रदीप काळ एक चांगला फलंदाज आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरलेल्या खेळाकडे. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू जातो बॅटची कडा घेऊन यावेळेला आपण होतं शॉर्ट बॅक फाइंडिंगला, जोपर्यंत आपण 1 धाव पूर्ण केली जाते. लेग बायच्या स्वरूपात आहे. असं वाटलं की बॅटची कडा घेऊन गेलाय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. नवनाथ साळुंके. क्रिकेटमध्ये दत्ता इंदरकर कुणाला पंच नेमायचं? ज्याने क्रिकेट खेळलाय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव, अशाच व्यक्तीला आपण पंच नेमायचंय. संदेश. हा चेंडू स्विच हिट करायचा प्रयत्न केलाय. फलंदाज बाद होतो याला पायचीच्या स्वरूपात. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला. योगेश पाटीलची गोलंदाजी खूप चांगली आहे. 12वा खेळाडू सांगतो की काल मला जायबंदी केलंय बाळू पाटील या गोलंदाजाने. म्हणजे कौतुक करतोय गोलंदाजाचं. गोलंदाजीला वेग भरपूर आहे, भन्नाट वेग आहे. नवीन फलंदाज येतोय 5व्या क्रमांकावरती. जितू येतोय. योगेश तू जितू. चेंडू खूप सुरेख गोलंदाजी. दत्ता इंदरकर बघा अँगल बनून क्रॉस हाताने गोलंदाजी करतोय. त्यामुळे चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. त्यामुळे आपण इथं क्षेत्ररक्षण ऑफसाईडला पॅक क्षेत्ररक्षण सजवलंय. एक क्षेत्ररक्षण गलीमध्ये आपण पाहू शकता. पॉइंटला देखील क्षेत्ररक्षण, तडमॅनला देखील क्षेत्ररक्षण आहे. संदेश गोलंदाजी मार्कवर शकला जितू. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला योगेश पाटीलच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. पूर्णपणे सामना झुकलाय आपण इथे. 80 घोट संघाच्या बाजूने फक्त औपचारिकता पूर्ण करतोय आता यावेळेला. 80 घोट नावाने हा संघ उतरला आज मैदानात. पुणे गोलंदाजी मार्कवर योगेश जितू. चेंडू उंच खूप गेलाय. पायचा झेल कोण घेतोय? निलेश येतोय. चूक होणार नाही. फलंदाज बाद.
काही जोडीला रे सागराला, काही जोडीला रे सागराला. झेंडूच्या फुलाचा तोरणा गेला, फुटेली जोडीच्या साण्याला. दुरून येऊन लाट गोवाई, फिरतय ग माझे गोरीला, भिरलय आलाय मनाला. नकवा निघाला रे, निघाला बारांडोलीला, नकवा निघाला रे, निघाला बारांडोलीला. तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 34. 89 धावांचं लक्ष असताना धावफलकात धावा लागल्यात 34. समीकरण जर बघितलं तर इंदारकर फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करायचे, औचित्यता पूर्ण करायचे. 55 धावा झाल्या. यावर्षी 60 धावा देखील झाल्या 2020 मध्ये. 55 होणार का नाही प्रश्नचिन्ह आहे. थोडंसं जलपान केलं जात आहे, कारण की जानेवारी महिना सुरू आहे. आपण इथं मकर संक्रांती नंतर दत्ता इंदारकर दिवस तिळातिळाने मोठा होत जातोय. आता दिवस थोडासा मोठा होत चाललाय आणि गरमीचं देखील वातावरण आहे. पण हा मैदान बघितलं निसर्गरम्य असं मैदान, बाजूला पूर्णपणे झाडं आपण पाहू शकता. समोर आपल्या टावर आहेत, निसर्गाची सावली. समालोचक देखील आपल्या समोर आहे. समालोचक खूप चांगलं बनवलंय. 2 मंडप आपण पाहू शकता. तर रुपेश येते गोलंदाजी मार्कवर, वेगवान गोलंदाज. तर अंतिम षटकात 55 धावा. इंदारकर जर बघितले तर जय आणि पराजयमधलं फक्त अंतर कमी केलं आहे. रोशन बघतायत की आपण किती पावलं सीमेरेषेवरती येतो चालत सर्कल मधनं. हा चेंडू खूप चांगला होता. सुरेख गोलंदाजी यावेळेला रुपेश साळुंके. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. रोशनचे बंधुराज आहेत. एक बंधुराजांनी फलंदाजी केली तर दुसरा बंधुराज गोलंदाजी चांगली करतोय. रोशन साळुंके राईट राऊंड देखील मारा करतोय. थोडासा व्यत्यय येतो यावेळेला रिदम मध्ये. चेंडू सुरेख गोलंदाजी, पायचीचं अपील केलं. वेग बघा किती आहे दत्ता इंदारकर. काही खेळाच्या आधी चेंडू निघून जातो इष्टकडे. स्ट्रायकेनला प्रदीप. फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी. रोशन तू प्रदीप. सुरेख गोलंदाजी. रुपेश अप्रतिम गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी. काय वेग आहे, प्रचंड वेग आहे. वेगावरती स्वार झालाय. रफ्तार का सौदागर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रुपेश साकेला प्रदीप राईट राऊंड देखील मारा करतोय. चेंडू लॉफ केला यावेळेला क्षेत्रक्षण डीप मध्ये. प्रशांत आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त आपण बघितले तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दत्ता इंदारकर समीकरण बघा 54 धावांची गरज आहे. रुपेश चेंडू अडव्या बॅटने कार्पेट राय बघायला मिळाला. चेंडू तर मिडिक वेटला 1च धाव. नाईप घेत खरं का स्ट्राईक पाहिजे त्याच फलंदाजाला विकील. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते. रुपेश ट्राय केलाय. झेल सुटलाय शिवागुंदीकडून. सांगता की प्रयत्न केले होता पण झेल मिळाला नाहीये. आणि अशा तऱ्हेने आपण बघतोय ऐश 11 घोट संघ विजय संपादन करतोय. विजय संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल एडूटने बी संघाला धन्यवाद देतोय. तर या सामन्याचा मार्ग मॅच कडे जाऊया आपण. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी केली. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला रोशन. फलंदाजी करताना धावा केल्यात आपण बघितले तर 22 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 1 विकेट देखील मिळवलं. तर रोशन या स्पोर्ट्समॅनशिप दाखवली जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून. असत आंदोलन. आता हेडुटने संघ बेस्ट ऑफ लक देतोय. घोट संघाला की पुढच्या फेजसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तर रोशन चौक या मार दे मॅच समान करी. रोशन संघ येत आहेत. ट्रॉफी दे ना ए मित्रा. ट्रॉफी दे ना ए मित्रा. ए मित्रा ट्रॉफी दे. तर उंबरलेचे समाजसेवक पंडित भोईर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. वेलपेट रोशन खूप चांगला खेळ केला रोशननी.
आणि त्यांचे बंधू राज देखील आपण इतर रुपेशने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारताना ट्रॉफी स्वीकारताना रोशन. तर जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. पहिला सामना आपण पाहू शकता. गौदी पैस्तर पक्ष जयगडे विधानसभेमध्ये टॉस जिंकला. गौदेवी पैसे क्षेत्र स्वीकारले तर विधानसभा अमित केले. तर सामना जसा सुरू तर जाऊया पहिल्या सत्राडी जगदीश पाटील